नमस्कार. CWC न्यूज सध्याला घनसोली या ठिकाणी आलेली आहे. घनसोली या ठिकाणातील हे जे आहे हे देवका माता मंदिर आहे आणि देवका माता मंदिर या मंदिराला गेल्या काही दिवसापूर्वी सिडकोचे काही भ्रष्ट अधिकारी असतील आणि पालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी असतील यांनी नोटीस देऊन हे मंदिर पाडण्याचा घाट रचलेला आहे आणि त्याच्यासाठी लढा देत आहेत आपले राजाराम पाटील सर. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की हे मंदिर नक्की वाचणार आहे की सिडकोचे अधिकारी हे तोडणार आहेत. नमस्कार सर. आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईमधली जे भूमिपुत्रांची गावं आहेत त्या गावांचा जमीन हक्कासाठी संघर्ष मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपण मुंबईमध्ये हा 200 कोळीवाडी आणि गावठाणांचा संघर्ष करत आहोत. नवी मुंबईमध्ये 95 गावं आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्हा त्या जमिनीला प्रचंड भाव आलेला आहे मुंबईच्या जवळ असल्यामुळे. त्याच्यामुळे लोकांची घरंसुद्धा राहिली नाहीत, जमिनी गेल्या. आता देवी देवतांची मंदिरंसुद्धा सरकारने विकायला काढलेली आहेत आणि आपण हे दिल्लीमध्ये सुद्धा बघतोय की मंदिरांचं सरकार असं ज्यांचं नाव होतं म्हणजे मोदी सरकारचं ते मंदिरं विकायला काढतंय. म्हणजे हा हिंदुत्वाचा कुठला अर्थ असा प्रश्न विचारण्याची वेळ आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर आलेली आहे. आता आपण प्रश्न केला की मंदिर वाचणार की राहणार, तर मंदिर लोकांच्या मनातलं आहे. ही हिरवीगार झाडं आहेत. लोकांचा लोकशाहीमध्ये संघर्ष आहे की आमची हक्काची जागा ही वाचली पाहिजे. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे ते राज्य सरकार, केंद्र सरकार. नवी मुंबईमध्ये आज सरकार नाही आहे, म्हणजे नगरसेवक नाही आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, फक्त अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढे प्लॉट विकता येतील, जेवढं गाव विकता येईल तेवढं विकण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. नगरविकास खातं हे नगराचा विकास न करता स्वतःच्या विकासाचं खातं झालेलं आहे. म्हणजे रोज प्लॉट विकायचे हजारो कोटींचे आणि पैसे कमवायचे असं धोरण आहे. एका अर्थाने हा देशच विकायला काढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी या देवका मातेकडे केवळ नवसाला पावणारी आई किंवा नवसाला पावणारी देवी असं न बघता त्या आईचं अस्तित्व आमचं धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडे व्यापारी दृष्टिकोनातून बघणारं सरकार असल्यामुळे आता हातातली आरती बाजूला ठेवून लेखणी हातात घ्यावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी आणि संविधान हातात घ्यावं लागेल आणि संविधानाने धार्मिक अधिकारसुद्धा आम्हाला दिलेला आहे. संविधान धर्माच्या विरुद्ध नाही. संविधान सांगतं की धार्मिक आचरण करणं, पूजा अर्चा करणं आणि धार्मिक स्थळं जपणं, निसर्ग जपणं, झाडं जपणं हे संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि म्हणून या अधिकारांसाठी लोकांनी संघर्ष केला तरच मंदिर वाचेल असं माझं स्पष्ट मत आहे. लोकांना लोकशाहीची गरज असेल तर केवळ मंदिरच नाही, लोकशाहीसुद्धा वाचू शकते. पण लोकांना जर लोकशाहीची गरज नसेल तर ते 5,000, 500 रुपयात आणि 10,000 लाडकी बहीण योजना असतील किंवा आणखी योजना असतील यामध्ये ते देश विकतायत. स्वतःचं मत विकत नाहीत, स्वतःचं अस्तित्व विकत नाहीत, त्यांनी देशाला विकायला काढले आणि म्हणून लोकांची मतं विकत घेतलेलं सरकार त्यांचे भूखंड, त्यांची मंदिरं, त्यांची देवस्थानं आज विकायला निघालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा असं मी सांगतो आणि हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दिवा पाटील यांनी उभा केला की आपल्या जमिनीसाठी रक्ताचा त्याग करावा लागतो, प्राणांची आहुती द्यावी लागते, तेव्हा 12.5% भेटतात. ते नवसाने मिळत नाही, ईश्वरी कृपेने मिळत नाही आणि म्हणून लोकांनी रस्त्यावर यावं. केवळ मंदिरच नाही, देवकादेव मंदिरच नाही, आमची गावठाणं, आमच्या जमिनी, आमच्या देवस्थानं, आमची श्रद्धास्थानं सगळीच धोक्यात आलेत. पर्यायानं संविधानसुद्धा धोक्यात आलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्ही म्हणाले की गावठाण देखील धोक्यामध्ये आहे. नेमके कशा रीतीने गावठाण धोक्यामध्ये आहे? गावठाणातली जी घरं आहेत ती जसं मंदिर 1936चं आहे तसं हजारो वर्षापूर्वींचं गावठाण आहे. आता हे सिडको सांगते की आमची परवानगी घेऊन घर बनवलं का? तुमचा जन्म 1970चा, देशाला स्वातंत्र्य मिळाले 47ला, 70 साली जन्मलेली सिडको म्हणजे सरकारी संस्था विचारते आमचं परमिशन घेतलं का? तर या सगळ्या संस्था आहेत, या संस्था त्यांच्या जागा विकायच्या आणि धंदा करायचा या उद्देशामुळे ते असं प्रश्न करतात. आता संपूर्ण घणसोली गावाला नोटीस लागलेले आहेत परंतु लोक रस्त्यावर येत नाहीत, आंदोलन करत नाही, एकटे लढतात आणि म्हणून इथं लोकांनी एकत्र यावं म्हणून आज मी उरणवरून इकडे आलो, आपण आलात आणि सांगितलं की हा विषय केवळ भक्तीचा नाही, हा भजन कीर्तनाचा नाही, हा संघर्षाचा विषय आहे आणि म्हणून देवाला जरी वाचवायचा असेल तरी संविधान हाच पर्याय आहे. नवस बोलून आरत्या करून देवसुद्धा वाचणार नाहीत, त्यांना सुरक्षा संविधानाची आहे. म्हणून लोकांनी रस्त्यावरचं आंदोलन करावं यासाठी आज दिवसभर मी इथे थांबलेलो आहे. सर, गेल्या काही दिवसापूर्वी झोपू योजना आली आणि त्या झोपू योजनेच्या माध्यमातून जर 50 एकरच्या वरती जर जमीन असेल तर त्या ठिकाणी झोपू योजना लागू करण्यात येईल असं सरकार म्हणतंय.
त्याच तत्वावरती या ठिकाणातील कोकण पट्ट्यामधील जेवढी काही गावठाण आहेत या ठिकाणी देखील झोपू योजना येऊ शकते का? प्रश्नच नाही की नवी मुंबईतली सगळी गावठाणं SRA झोपडपट्टी योजना विकास योजना म्हणजे का तू SRA किंवा क्लस्टर हे लावण्याचं कारण काय ते सांगतात हे सगळं अतिक्रमण आहे. हे सगळं अतिक्रमण आहे. तर आपल्याला माहीत आहे झोपडपट्टीमध्ये मोठमोठे नेते राहिले. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा छोट्याशा झोपड्यात राहिलेले आहेत मुंबईमध्ये. सगळे आम्ही लोक झोपडपट्ट्यात जन्म घेतले. त्यांनी मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई, अण्णाभाऊ साठे म्हणाल ते कष्टकऱ्यांची मुंबई आहे. त्या कष्टकऱ्यांची घरं अनधिकृत आणि जिथे उच्चभ्रू लोक राहतात 3-3 कोटीचे जिथे फ्लॅट आहेत ते अधिकृत का? की ती सुद्धा बिल्डिंग तुम्ही परमिशन घेतले का त्यांची? त्याला CCOC आहे का? 90% बांधकामं मुंबईत आहेत ज्यांना CCOC नाही, पण त्यांना कोणी अनधिकृत म्हणत नाहीत. बाजूला खूप मोठे टॉवर आहेत, 4-4 माळे अनधिकृत बनवलेत, पण त्यांना नोटीस जात नाही कारण ते पैसेवाले आहेत. पण गावातला एक मजली घर आहे, गरिबाची छोटी झोपडी आहे, त्याला तुम्ही अनधिकृत म्हणता, अतिक्रमण म्हणता. आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही शहराच्या विकासाची, गरिबांना घरे देणारी योजना नाही, तर बिल्डरांना फायदा पोचवण्यासाठी योजना आहे. आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये लोकांचे जे अधिकार होते की ते तिथे राहतात, त्यांना पहिल्यांदा जमीन मालकी अधिकार मिळाला पाहिजे. मी नेहमी भूमिका म्हणतो की जर जमिनीवर झोपडी असेल तर ती जमीन त्याची आहे आणि त्याला स्वयंविकासाचा अधिकार आहे. आता आपल्याला माहिती आहे भाजपचे जे दरेकर आहेत ते सांगतात की पुनर्विकास करायचा, पण कोणाचा? SC ST आणि OBCच्या वस्त्या त्याला पुनर्विकास नाही. तुम्ही बिल्डरांच्या वस्त्या किंवा मोठ्या लोकांच्या वस्त्या त्या अधिकृत करता. मुंबईतले कोळीवाड्यांना यांनी झोपडपट्ट्या म्हटलं, आगरी कोळ्यांची गावांना झोपडपट्ट्या म्हटलं आणि SC ST आणि मुस्लिमांच्या वस्त्यांना झोपडपट्ट्या म्हटलं. अशा परिस्थितीमध्ये जमीन हक्काचा संघर्ष हा राष्ट्रीय संघर्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर तो लढला गेला पाहिजे. मोठमोठे राजकीय पक्ष गरिबांचे विषय घेत नाहीत आणि म्हणून आज ह्या मंदिराचा जो संघर्ष आहे या संघर्षाला खरं म्हणजे सगळे आमदार खासदार यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. डोळ्यासमोर एवढी माणसं आलेली असताना हे मंदिर वाचावं असं लोकप्रतिनिधींना का वाटत नाही आणि बिल्डरांना इथेच प्लॉट का बसवायचा आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रश्न आहे 850 कोटींचा. 850 कोटींचा आणि 7 कोटी रुपये गुंठा असेल तर आज झोपड्याची किंमत किती झाली? म्हणजे 1 कोटी रुपये झोपड्याची किंमत आहे. लोकांना वाटतं झोपडी म्हणजे गलिच्छ वस्ती, अजिबात नाही. तिथे राहणारी माणसंसुद्धा मोठी आहेत, कष्टकरी आहेत, प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या झोपड्या विकून यांना फक्त पैसे कमवायचे आहे. आपला देश नवीन शोध लावत नाही, नवीन पुनरुत्पादन करत नाही, तर गरिबांचं शोषण करूनच इथे उच्चवर्णीय लोक मोठे होतात. आणि म्हणून या देशातली जी विषमता आहे ती संपायच्या ऐवजी वाढत चाललेली आहे. पुन्हा एकदा जमीनदारी बिल्डरांच्या रूपाने राजकीय नेत्यांच्या एकीतून, राजकीय नेते बिल्डर यांच्या ऐक्यातून, प्रशासनाच्या ऐक्यातून येत आहे आणि ते लुटमार करते आमच्या गावठाणांचं. आगरी कोळी कराडी समाजाला, OBC समाजाला आणि SC ST समाजाला माझं विनम्र आव्हान आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डी.बा. पाटील यांना मानणारा माणूस आज या मंदिरांच्या लढ्यामध्ये कसा आला? तर मंदिराची जागा ही 850 कोटींची आहे आणि त्यांना धर्माशी काही घेणे देणं नाही, देवाशी काही घेणे देणं नाही, माणसांच्या भावनांशी, 300 झाडांशी काही घेणे देणं नाही. फक्त व्यापार 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 आणि व्यापाराने हा देश विकायला काढला आहे. हा देश अदानी आणि अंबानी या उद्योगपतींचा होतोय. कधी काळी या देशामध्ये राष्ट्रीय प्रकल्प होते, RCF सारखे मोठमोठे प्रकल्प होते. हे प्रकल्प संपवून कामगार, शेतकरी यांना संपवलं जात आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आंदोलनात लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होतं. मला दुःख वाटतंय की ते आलेले लोक आहेत यांना ह्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही, समजलेलं नाही त्यांना प्रश्न. त्यांना असं वाटतं की आमची देवका माता आहे ही आम्हाला वाचवेल, पण आज देवका माता जर धोक्यात आले तर हे सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी समजून घ्यावं. धन्यवाद. सर, शेवटचा एक प्रश्न आहे की ज्या लोकांना नोटीस आल्यात त्या ठिकाणातील आगरी कोळी समाज आणि स्थानिक जे भूमिपुत्र आहेत यांच्यासाठी काय संदेश असेल? माझा संदेश हाच आहे की तुम्ही प्रत्यक्ष बघता की आज या मंदिराला नोटीस लागलेली आहे. याला चारी बाजूनी पत्रे बसलेले आहेत. तोडायची पूर्ण तयारी झाली आहे. कालच सिडकोचे अधिकारी येऊन गेले. 2 दिवसात आम्ही तुम्हाला खाली करणार असं सांगून गेलेले आहेत. असं असताना इथे ज्यांनी बिल्डरने प्लॉट बसवला आहे त्याला ह्या देवका मातेशी, देवीशी, लक्ष्मी मातेशी काही घेणं नाही का? लोकप्रतिनिधींना देणं नाही का? लोकांना उत्तर द्यायला खरं म्हणजे आज आलं पाहिजे लोकांनी, पण इथे लोक दिसत नाही. आणि म्हणून गावठाणातल्या घरांचा जो प्रश्न आहे अनधिकृत बांधकामाचा, तुम्ही कोणावर विसंबून ठेवू नका. ज्याच्या घराला नोटीस आले त्यांनी घर मोजा, त्याचे पुरावे तयार करा आणि सगळ्यांना पत्र्यावर करा. सरकार ऐकत नसेल तर न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे आणि शेवटचा मार्ग आहे अख्ख्या गावाने एकत्र येणं. आणि म्हणून इथे मडवी साहेब आले होते, गाव कमिटीचे अध्यक्ष, त्यांना पण विनंती मी केली. संपूर्ण घणसोली गावाने आता आंदोलन करायची वेळ आहे.
जातीभेद पंथभेद विसरून आमचं घणसोली गाव म्हणजेच भारत आहे. भारत विकायला काढलाय, ती खरेदी विक्री गावापर्यंत आली आणि आमच्या घरापर्यंत आली आणि म्हणून मोठ्या संख्येने महिला इथे आहेत. महिलांना पण माझी विनंती आहे की आपण ह्या आंदोलनात उतरावं आणि हा देश वाचवावं. देवका माता म्हणजेच हा भारत देश आहे, तीच आमची भारत माता आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.